नमस्कार. मी डॉक्टर उत्तम करमाळकर. आज आपणाला मी अनुबंध जॉय ऑफ स्मॉल थिंग्स या नावाची आराधना कुलकर्णी यांची गोष्ट सांगणार आहे. सकाळची थंडी, थोडेसे धुके, स्वेटर शालीत लपेटलेले ते वयस्कर जोडपं हातात हात घालून फिरायला निघालेलं होतं. कोणी कोणाचा हात धरला आहे हे कळत नाही. दोघांनाही आधाराची, सोबतीची गरज आहेच हे त्यांच्या पांढऱ्या शुभ्र केसावरून आणि त्या चालीवरून कळत होतं. मध्येच नवीनच उघडलेला गुळाचा चहाचा स्टॉल त्यांना दिसतो. गुळाचा चहा पिऊन बघावा का? दोघांच्या मनात एकदमच इच्छा निर्माण होते. पण एकाला डायबिटीज, त्यामुळे नकोच. पण चहाचा दरवळ मोहात टाकतोच दोघांना. घेऊन तर पाहूया थोडा थोडा, असं म्हणत दोघे तिथे थांबतात. मग एक एक चहा मागवला जातो. मग गवती चहा आणि गूळ यांचं फर्मास कॉम्बिनेशन पहिल्याच घोटात शरीरभर तरतरीचा असा तरंग फिरतो. मग अजून घ्यावा थोडा असं वाटतं, पण नको. 2-2 कप नकोच, डायबिटीस. तरी पण थोडासा घ्यायला काय हरकत नसावी. साखरेपेक्षा गूळ बराच म्हणायचा. मग असं करूया, दोघात अजून एकच घेऊ, असा मधला मार्ग निघतो. चहावाला ते ऐकत असतो. मग तो गोड हसत दोघांच्या कपात अर्धा अर्धा चहा टाकतो. दुक्कल 1.5 कप चहाने समाधान पावतं आणि मग पुढे चालू लागतात. त्यांचं हे नेहमीच असंच होतं. भेळ, वडापाव, चहा, कॉफी, जे काही घ्यायचं असतं ते एक एक पुरत नाही आणि 2-2 जात नाही आणि ते सहनही होत नाही. म्हणून तिसरा त्यांच्यात येतोच येतो. पण तो तिसरा दोघांचा आनंद द्विगुणित करणारा असतो. छान थंडीचे दिवस सुरू झाले आहेत. म्हटलं करूया की सेलिब्रेशन. साजरं कसं करावं हा प्रश्न होता. मित्रमैत्रिणी, नातलग सगळेच जण आता दूर आहेत. मग आपला आपणच साजरा करायला काय हरकत आहे? नुसती भटकंती करत नुसतंच फिरूया, असं मग ठरलं दोघांचं. पण तेही नेहमीच्या रस्त्यानं नको, नवीनच भागात आपण जाऊया. मग तसं फिरणं सुरू होतं. अचानक समोर येतो तो निवांत रस्ता. दुतर्फा गर्द झाडी, रस्त्याच्या शेवटी आडवी टेकडी. दोघं विचार करतात, वर जायचं का? ते म्हणतात नको, अंधार पडत आहे, शिवाय गुडघेसुद्धा दुखणार, सगळंच कसं असुरक्षित, नकोच त्यापेक्षा. मग पुन्हा मधला मार्ग, थोडंसंच जाऊ वर, म्हणजे अगदीच काही मन खट्टू व्हायला नको. मग अर्धी टेकडी चढायची आणि तिथेच कुठेतरी बसायचं. वर जाणाऱ्या येणाऱ्या या सगळ्यांच्याकडं बघत बसायचं. पुन्हा खाली उतरायचं आणि पायथ्याशीच 2-4 चकरा आणि काही वेळ नुसतंच बसणं असायचं. आणि मग तिथून पुढे घरचा परतीचा प्रवास. परतीच्या वाटेवर गोल्डन इराणी चहाचं आमंत्रण देणारा असा मोठा बोर्ड लावलेला होता. 1 बन मस्कावर 1 इराणी चहा फ्री. किती काळ लोटला इराणी चहा घेऊन. पण पुन्हा तोच प्रश्न, चहा, साखर, डायबिटीस, काय करावं? पण मग 2 बन मस्कावर 2 चहा घेतले. चहा अप्रतिम, त्यामुळे एकाने समाधान होत नाही. मग पुन्हा दोघात तिसरा आणि दोघात अर्धा अर्धा. पण त्या पुढचा बन मस्का काही दोघात संपतच नव्हता. मग त्यांनी काय केलं, तो तिथल्या तिथं टिश्यू पेपरमध्ये बांधून पर्समध्ये ठेवला आणि घरात लहानग्या नातवांसाठी तो आणला. तो तर कसला खुश, त्यामुळे हेही डबल खुश. ना कसलं प्लॅनिंग, ना कसली चर्चा, झालेच की सेलिब्रेशन. अहो, सेलिब्रेशन असं नेमकं काय असतं? आनंदच घ्यायचा असतो. सहजतेनं अचानक भेटलेला आनंद मनाला अधिक भावत असतो. आनंदाची ही नॉन प्लॅन स्कीम, खर्चही थोडा आणि वेळही थोडा,
आनंद मात्र मोठा, न मोजता येण्यासारखा. असे अनेक छोटे छोटे प्रसंग जीवनामध्ये माणसाच्या येत असतात आणि आनंद घेऊन जात असतात आणि आनंद घेऊन येत असतात. कधी अचानक येणारा आवडता पाहुणा, कधी अनपेक्षित होणारी जुन्या मित्रमैत्रिणींची भेट, कधीकधी अनोळखी माणसांशी झालेली ओळख आणि त्यातून जुन्या ओळखीचे सापडणारे धागे, घरातच रंगलेल्या जिव्हाळ्याच्या गप्पा, अचानक घडलेली सहल, विनासायास हातात आलेले चांगलं पुस्तक आणि अचानक आलेली हलकीशी पावसाची सर, मातीचा सुगंध, आनंद मिळवायला हे सगळं पुरेसं नाही का? सगळं पुरेसं आहे. किती पैसे खर्च करावे लागतात या गोष्टींसाठी? पैशांचा आणि आनंदाचा काहीतरी संबंध आहे का? तसं असतं तर लेकरं तोंड भरून हसताना दिसली तरी असती का? अहो, त्यांना तर पैसा म्हणजे काय हेच माहिती नसतं. खरंच आनंद नेमका कशात असतो, पैशात की वस्तूत की मनात? खरं तर याचं उत्तर ज्याच्या त्याच्या वृत्तीमध्ये आहे, पण मनात आणि अर्धे वाटून घेण्यात तर तो नक्कीच नक्की आहे. धन्यवाद.